नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवून घेऊन आलेला असतो. काव्य म्हणते की ज्या हाताने फ्रूट सॅलड बनवलं ना त्या हाताने मला भरवी शकतात. पार्थ म्हणतो की कळालं, माझ्याकडून लाड करून घ्यायचे तुम्हाला. त्यानंतर आता पार्थ स्वतःच्या हाताने काव्याला भरू लागतो. त्यावेळेस पार्थ आणि काव्य एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतात. त्या दोघांनाही आता एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होऊ लागते. तर इकडे धनंजय नंदिनीला म्हणतो की सगळं काही व्यवस्थित झालंय, तू सुद्धा आता आपल्या घरी चाल. तर नंदिनी म्हणते की नाही बाबा, मी घरी येणार नाही, कारण हेच माझं घर आहे. नंदिनी आता तिच्या बाबांसोबत घरी जाण्यास नकार देते. तर इकडे जीवा सुद्धा हीच प्रार्थना करत असतो की नंदिनी कुठेही जायला नको. त्याने फिंगर क्रॉस केलेले असतात. धनंजय म्हणतो की नंदिनी तू हे काय बोलतेस, हे तुझं घर नाही. नंदिनी उत्तर देत म्हणते की माझ्या नवऱ्याचं घरच माझं खरं घर आहे. धनंजय म्हणतो की याचा अर्थ तू जीवाला स्वीकारलंय का? तेव्हा नंदिनी होकार देत म्हणते की हो बाबा, जीवाला सोडून मी कुठे जाणार नाही.